आयुष्य बदलायचं असेल तर आधी मन समजून घ्यावं लागतं आणि आज आपण त्याचीच सुरुवात करणार आहोत. एक प्रश्न विचारू का? आरशात स्वतःला रोज पाहताना पण स्वतःच्या मनात कधी डोकावून पाहिलंय का? तुम्हाला खरंच माहिती आहे का की आत्ता तुम्हाला नेमकं काय वाटतंय? जर उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओच्या शेवटी आपण एक छोटीशी लाईव्ह EFT टॅपिंग प्रॅक्टिस करणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी पूर्व सांडभोर, इमोशनल ग्रोथ कोच. आजपासून आपण 11 दिवसांची इमोशनल ग्रोथ सिरीज सुरू करत आहोत. दररोज एक नवीन विषय आणि त्यासोबत एक प्रॅक्टिकल EFT एक्सरसाइज, जी तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. आज डे 1 आहे आणि आजचा विषय आहे सेल्फ अवेअरनेस, स्वजागृती. चला तर मग सुरुवात करूयात. तर फर्स्ट, सेल्फ अवेअरनेस म्हणजेच काय? तर त्यामध्येच भाग येतो इमोशनल ग्रोथ. तर इमोशनल ग्रोथ म्हणजे भावना दाबणं नाही, भावनांमध्ये वाहून जाणं नाही, तर त्या समजून घेणं आणि योग्य प्रकारे हाताळणं. आणि त्याची पहिली पायरी आहे सेल्फ अवेअरनेस. स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा, आता मला नक्की काय वाटतंय? अनेकदा आपण चिडतो, पण त्या चिडचिडीच्या मागे भीती असते, कधी दुःख असतं, कधी नाकारलं जाण्याची भावना असते. जोपर्यंत आपण आपल्या भावनांचं खरं कारण ओळखत नाही ना, तोपर्यंत इमोशनल हिलिंग सुरू होत नाही. एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा ऑफिसमध्ये तुमची सहकारी किंवा तुमचा सहकारी आज गुड मॉर्निंग नाही म्हटला किंवा नाही म्हटली. दिवसभर तुम्ही तोच विचार करत राहिलात, तो माझ्यावर रागवला असेल, काही चूक केली का? पण नंतर कळलं, तो किंवा ती स्वतःच्या कामाच्या ताणात होता किंवा होती. म्हणजे दुःख त्याने दिलं का? नाही, तुमच्या मनाने तयार केलेल्या अर्थामुळे निर्माण झालं. हे लक्षात येणं म्हणजे असतो सेल्फ अवेअरनेस. एक इमोशनल ग्रोथ कोच म्हणून मी अनेक लोकांना भेटते, ज्यांच्या आजच्या भीती, ताण आणि आत्मविश्वासाच्या समस्या भूतकाळातील अनुभवांशी जोडलेल्या असतात. जेव्हा आपण त्या भावनांना समजून घेतो, तेव्हाच बदलाची सुरुवात होते. तर या भावनांवर काम करण्यासाठी एक सोपी पूरक पद्धत आहे, ती म्हणजे EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. यामध्ये आपण शरीरावरील काही ॲक्युप्रेशर पॉइंट्सवर हलके टॅप करतो आणि आपल्या भावनांकडे लक्ष देतो. अनेक लोकांना EFT केल्यानंतर मन हलकं वाटण्यास, ताण कमी झाल्यासारखं जाणवण्यास किंवा भावना अधिक शांतपणे अनुभवण्यास मदत होते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. चला, आता आपण एकत्र लाईव्ह प्रॅक्टिस करूयात. आरामात बसायचंय, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे. आता तुमच्या मनात सध्या असलेला ताण किंवा चिंता आठवायची आहे आणि स्वतःला विचारायचंय की 0 ते 10 या स्केलमध्ये तुमचा ताण किती आहे. फक्त मनात एक आकडा ठेवायचा आहे. सेशन संपल्यानंतर पुन्हा तोच आकडा आपण बघूयात. आता माझ्यासोबत टॅपिंग करा आणि माझ्या मागे म्हणा, जरी मला सध्या खूप मानसिक ताण आणि चिंता जाणवत आहे, तरीही मी स्वतःला जशी आहे तशी स्वीकारण्याचा प्रयत्न करते. जरी मला सध्या खूप मानसिक ताण आणि चिंता जाणवत आहे, तरीही मी स्वतःला जशी आहे तशी स्वीकारण्याचा प्रयत्न करते. हा सगळा मानसिक ताण रिलीज नाव. माझ्या मनातील ही भीती आणि काळजी रिलीज नाव. माझ्या जुन्या आठवणी रिलीज नाव. या भावनांमुळे होणारी माझी चिडचिड रिलीज नाव. मी या सर्व भावना मान्य करते आणि आता मी या ताणाला हळूहळू सोडत आहे. आता मी या ताणाला हळूहळू सोडत आहे. माझं मन आता अधिक शांत होत आहे. मी सुरक्षित आहे, मी स्वतःला स्वीकारते आणि माझ्या इमोशनल ग्रोथकडे एक पाऊल पुढे टाकत आहे. मी माझ्या भावनांची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे. मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेत आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा
एनर्जी ऍब्सॉर्ब करा तुमची. आता पुन्हा स्वतःला विचारा, 0 ते 10 मध्ये ताण किती आहे? जर आकडा कमी झाला असेल तर खूपच छान, आणि नाही झाला तरी काहीही काळजी करू नका. नियमित सरावामुळे अनेकांना हळूहळू सकारात्मक बदल जाणवतात. तर स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, कारण भावना समजून घेतल्या की बदलाची सुरुवात होते. आजचा होमवर्क आहे तुमच्यासाठी. दिवसभरात एकदा स्वतःला विचारा, आत्ता मला नक्की काय वाटतंय? फक्त भावना ओळखा. त्यांना बदलायचा प्रयत्न अजिबात करू नका. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा. आजच्या व्हिडिओनंतर तुम्हाला स्वतःबद्दल नवीन काय जाणवले? आणि जर तुम्ही पूर्ण EFT टॅपिंग केली असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, शांत. मी प्रत्येक कमेंट वाचेन. जर तुम्हाला वैयक्तिक म्हणजेच पर्सनल लेवलला इमोशनल ग्रोथ कोचिंग किंवा EFT सेशन घ्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता. मी माझी व्हॉट्सअप लिंक शेअर करेल. उद्या डे 2 मध्ये आपण शिकणार आहोत इमोशनल रेग्युलेशन, म्हणजेच भावनांवर नियंत्रण. म्हणजे राग, भीती, चिंता किंवा ओव्हर थिंकिंग आल्यावर मन शांत कसं ठेवायचं. तो व्हिडिओ नक्की पहा. मी पूर्वा सांडभोर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.